नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती दीपा आहे का अप्पी, अप्पी कुठे आहे आणि अप्पी असेल तर एवढा बदल कसा, असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहेत। पण अर्जुन जेव्हा तिला भेटतो तेव्हा अर्जुनने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अमोलच्या भविष्यासाठी घेतलेला आहे। अमोलचं आत्ताचं जे बालपण आहे ते हरवू नये यासाठी घेतलेलं आहे आणि त्यासाठी दीपा त्याची कशा पद्धतीने मदत करणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे घरी सगळेजण आता टेन्शनमध्ये आहेत की अमोल कसा आलेला नाही, अमोल का आलेला नाही आहे, तो शाळेतून तर कधीच निघालाय असं दीपा सगळ्यांना सांगत असतो। तर सगळे टेन्शनमध्ये असतात। रुपालीला तर जास्तच टेन्शन आलेलं असतं कारण तिने सांगितलेलं असतं की अमोलला आपण शाळेत पाठवायला नको, पण हे सगळेजण ऐकत नसतात आणि यांनी सगळ्यांनी मिळून अमोलला शाळेत पाठवलेलं असतं। आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि इकडे अर्जुन या दीपाच्या मागावरती आहे। ही गोष्ट दीपाच्या लक्षात येते कारण अर्जुनने जेव्हा त्या गाड्यावरती तिला पाहिलेलं असतं अर्जुनला असं वाटत असतं की ही माझी अप्पीच आहे, म्हणून अर्जुन तिच्या मागे मागे जात असतो। दीपालाही टेन्शन आलेलं असतं, ती पुढे पुढे तिची पिशवी घेऊन पळत असते, अर्जुन तिच्या मागे जात असतो। शेवटी दीपाचा राग अनावर होतो आणि ती अर्जुनच्या जवळ येते आणि त्याला विचारते, त्याचा हात धरते, त्याचा हात पिरगळते, म्हणजे जणू काय तिने ताकद लावलेली असते, तिच्या जीवावर कोणतरी उठले असं तिला वाटत असतं। म्हणजे एखाद्या स्त्रीला जर परपुरुष असा पाठीमागून पाठलाग करत असेल तर जी तिच्या मनात शंका येते ती शंका दीपाच्या मनात आलेली असते। पण अर्जुनला मात्र असं वाटत असतं ही तर अप्पी आहे आणि मग ही का पळते। पण तिथे आल्यानंतर त्याच्या लक्षात सर्व गोष्टी येतात आणि तो म्हणू लागतो की नाही, कुठंतरी वेगळं घडत आहे, त्यामुळं असं सगळं झालेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं। तेव्हा तो म्हणतो की नाही, मला काहीतरी विचार करावा लागणार आहे। आणि मग ती त्याला म्हणते की कोण आहेस तू, तू का आलास इथं ते सांग मला। तेव्हा तो म्हणत असतो का अप्पी असं काय करतेस। ती म्हणते मी तुला किती वेळा सांगू, मी अप्पी नाही आहे, मी दीपा आहे। अर्जुन मात्र म्हणत असतो की नाही तू माझी अप्पी आहेस, असं कसं ग अप्पे, तू कशी विसरलीस। अगं आपला अमोल तिथे वाट लावून बसलाय, डोळे लावून बसलाय तुझ्या वाटेकडे, तू काय बोलतेस हे सगळं। तेव्हा दीपा म्हणत असते कोण अमोल, मी गेली 20 वर्ष झाली याच गावात राहते, मला नाही माहिती कोण अप्पी। तेव्हा अर्जुन म्हणतो अगं विसरलीस का तू, थांब तुला मी अमोलचा फोटो दाखवतो। असं म्हणत अर्जुनने अमोलचा फोटो घेतलेला असतो, मोबाईलमधला तो फोटो काढतो आणि तो अप्पीला दाखवू लागतो। तेव्हा दीपाला दाखवू लागतो। दीपा म्हणते काय। तेव्हा अर्जुन सांगतो की ह्या पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने ही माझी बायको आहे आणि तू तीच आहेस ना, मग असं काय बोलते, तुझी ओळख विसरलीस का तू। तेव्हा दीपा सांगू लागते माझं जेमतेम 8वीपर्यंत शिक्षण झाले आणि मी कशी कलेक्टर असेल। तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे। मग अर्जुन तिला समजवू लागतो। अर्जुन म्हणतो की प्रॉब्लेम असा झाला आहे, 8 दिवसांपूर्वी माझ्या बायकोचा अपघात झालेला आणि ती याच एरियात झाला होता आणि मी तिच्या शोधात आहे। माझं पोरगं जे आहे ते घरी वाटेकडे डोळे लावून बसलेलं आहे, त्याला फक्त त्याची अप्पू मा पाहिजे, अप्पू मा पाहिजे, एवढंच त्याचं स्वप्न आहे। तेव्हा ती म्हणते मग मी काय करू। तेव्हा तो म्हणतो की माझ्यासाठी, माझ्या अप्पीला मी जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत माझ्यासाठी एक काम कराल का तुम्ही। तेव्हा तिला म्हणतो की काळजी करू नका, मी इन्स्पेक्टर अर्जुन कदम आहे, असं म्हणत तो त्याचे फोटो दाखवतो आणि त्याचं जे आय कार्ड आहे ते दाखवतो। तेव्हा ती म्हणते मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू। अर्जुन म्हणतो की हे माझं आय कार्ड आहे आणि तुम्ही कुठेही चेक करू शकता किंवा माझ्या पोलीस स्टेशनला जाऊनही तुम्ही चेक करा तुमच्या ओळखीत कोण असेल तर। तेव्हा ती म्हणते मग। तेव्हा तो सांगतो की आता माझ्यासाठी एक काम करायचं आहे, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही, तुम्ही माझ्याबरोबर पुण्यात यायचं आहे आणि माझ्या घरी राहायचं आहे अप्पी बनून, माझ्या मुलाची आई बनून। जोपर्यंत मी माझ्या अप्पीला शोधत नाही तोपर्यंत तुम्ही राहाल का। तेव्हा ती म्हणते काय बोलतेस तू, इथे माझी आई आहे आणि ती बिचारी आजारी असते, तिची काळजी आहे मला। तेव्हा अर्जुन म्हणतो तिला तुम्ही भेटायला येऊ शकता, आपण तोपर्यंत त्यांच्यासाठी डॉक्टर नर्स अरेंज करूया, केअरटेकर म्हणून कोणाला तरी ठेवूया, असं अर्जुन तिला सांगत असतो। तेव्हा ती म्हणते की ठीक आहे। ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, मी अशी तयार नसते झाले, पण जे लेकरू लहान आहे ना त्याला मी बघितलं आहे, मला ना माझी लहानपणीची आठवण झाली, जेव्हा माझा बाबा मला सोडून गेला होता तेव्हा माझी आणि माझ्या आईचे काय हाल झाले होते ना ते आठवले, म्हणून मी तयार होते। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्यापासून लांब राहायचं, दुसऱ्या कोणत्याही गोष्टी आपण सहन करणार नाही असं ती सांगत असते। तेव्हा अर्जुन म्हणतो त्याची खात्री मी देतोय तुम्हाला,
कारण फक्त घरातल्यांच्या समोर मी घरातही कोणाला सांगणार नाही आहे की तुम्ही दीपा आहात. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही अपर्णाच आहात. तेव्हा ती म्हणते म्हणजे तो म्हणतो की घरातल्यांच्या सगळ्यांच्या समोर आपल्याला नाटक करावं लागणार आहे. बाकीच्या कोणत्याही गोष्टी आपल्यामध्ये होणार नाहीत हे सगळं अर्जुन तिला समजून सांगतो. आणि अर्जुन तिला म्हणतो की फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, मी माझ्या आप्पीला नक्की शोधून काढणार आहे असं त्याने तिला सांगितलेलं असतं. आणि आता दीपाकडे काही ऑप्शन नसतो. दीपा तयार होते, तेही फक्त आणि फक्त अमोलसाठी तयार होते. ती म्हणते की काही हरकत नाही आहे, मी यायला तयार आहे. आता अर्जुन खूप खुश झालेला असतो. अक्षरशः तिच्यापुढे हात जोडून उभा राहतो. तिला म्हणू लागतो की आज तुम्ही माझ्यासाठी जे करत आहात ना ते खरंच खूपच जबरदस्त आहे. म्हणजे मी विचारही करू शकत नाही, एवढी मोठी गोष्ट आहे. कारण आजपर्यंत माझ्या लेकरासाठी मला काहीतरी करायचं होतं आणि ही गोष्ट जी तुम्ही केलेली आहे ना ती खूप मोठी आहे माझ्यासाठी असं म्हणत अर्जुन तिच्याशी बोलत असतो, तिला सांगत असतो. तेव्हा ती म्हणते की नको नको, एवढे हातबीत जोडायची काही गरज नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की जे हवं आहे ते मी द्यायला तयार आहे. ती म्हणते पण ते कलेक्टर पदाचं काय? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तिथं नाही जायची गरज, कारण आपण तिथे सुट्टी टाकूया, काही गरज नाही आहे. कारण आप्पीला शोधेपर्यंत, कारण ते काम खूपच जोखमीचं आहे, ते होणार नाही. तेव्हा अर्जुनने आता तयारी केलेली असते आणि इकडे दीपाला फोन करून सांगितलेलं असतं की आप्पी सापडली आणि आप्पीला घेऊन मी येतोय. दीपा पण इकडे खुश झालेला असतो. दीपा म्हणतो की काय, दीदी सापडली, आणि सगळ्यांना तयारी करायला सांगितलेली असते. आणि मग अमोलला हे सरप्राईज असतं. सगळेजण घरात तयारीला लागलेले असतात. इकडे अमोल मात्र सापडलेला नसतो. तर चिंचुकेंनी फोन करून सांगितलेलं असतं की अमोल हा पोलीस स्टेशनमध्ये येऊन थांबलेला आहे. आणि मग चिंचुके आर्या अमोलला घेऊन घरी येतात. अर्जुन डिरेक्टली आप्पीला घेऊन घरी येतो. तिला एक छानसा ड्रेस घालायला देतो आणि तिला सांगतो की हे असं घालावं लागेल, कारण आप्पी अशी राहायची. ह्या फोटोमध्ये बघितलं आहे ना, मी वेळच्या वेळी सांगेल की ती कशी बोलायची, कशी राहायची. आवाज वगैरे बाकीचं सेम आहे, थोडाफार फरक करावा लागेल, त्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, कारण अमोल खूप चालाक आहे. जर अमोलने ओळखलं तर अवघड होईल, हे अर्जुनने तिला सांगितलेलं असतं. ती बिचारी तयार होते. आणि त्याचवेळी इकडे आता सगळेजण वाट बघत घरी बसलेले असतात आणि अर्जुन आप्पीला घेऊन येतो. सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे अमोलला. अमोल इतका खुश झालेला असतो की त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. इतक्या दिवसानंतर त्याची अप्पूमा परत आलेली असते. अप्पूमा करून प्रत्येक वेळेस आप्पीच्या वाटेकडे डोळे लावणारा त्याच्या बाबाने त्याची इच्छा पूर्ण केली, या गोष्टीचा आनंदही त्याला खूपच झालेला असतो. सगळेजण घरातले खुश होतात. आप्पीचं स्वागत जंगी केलं जातं, अगदी पायघड्या घातल्या जातात, तिचं औक्षण केलं जातं आणि अर्जुन पण खुश असतो. फक्त अर्जुनला आणि हिलाच माहिती असतं की नक्की काय घडलेलं आहे. हे सर्व घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की आप्पे, मला हे करावं लागलेलं आहे फक्त अमोलसाठी, फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे, मी तुला शोधून आणेल असं म्हणत अर्जुनचं शोधकार्य सुरू झालेलं असतं. फक्त अमोल नाराज होतोय, अमोलला त्रास होतोय, या गोष्टीसाठी अर्जुनने हा निर्णय घेतलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.